नमस्कार. तर आज मी तूप बनवायला घेतले आहे. अगदी सोपी पद्धत आहे. ना जास्त भांडी भरतात, नाही लोणी घोटावे लागते किंवा दळावे लागते. अगदी कमी मेहनतीत तूप व पनीर तयार होते, तेही जास्त प्रमाणात तूप निघते. जर तुम्ही ही प्रोसिजर फॉलो केली तर तुम्हालाही असाच रिझल्ट भेटेल. तुम्हाला काय करायचे आहे की साठवलेली साय मेल्ट होण्यासाठी काही वेळ बाहेर ठेवायची. आता मेल्ट झाल्यानंतर त्यात थोडे विरजण टाकायचे, म्हणजे ताक वेगळे होईल व पनीर छान निघेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अगोदरच साईला विरजण लावून ठेवले होते. ते मस्त त्यात मुरलं आहे. आता फक्त गॅस ऑन करून त्यावर ठेवून द्यायचे. पूर्ण उकळी येईपर्यंत गरम करायचे. म्हणजे काय होईल, तूप त्या ताकाच्या पाण्यावर तरंगेल व पनीर खाली बसेल. बघू शकता कसे येल्लो येल्लो तूप दिसते. मी इथे गॅस बंद केला आहे आणि झाकण ठेवून दिले होते. आता हे माझं पातेलं छान गार झालेलं आहे. आता हे मी सरळ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे रात्रभरासाठी, आणि सकाळी आपण मग तूप कढवायला घेऊया. आता तुम्ही बघू शकता मी रात्रभर हे पातेलं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता सकाळी तूप कढवायला घेतलेलं आहे. तर बघू शकता किती छान जाड अशी तुपाची लेयर वर तरंगलेली आहे आणि खाली ताक दिसतंय. बघा कसं खाली पाणी दिसतंय. आता ही जी तुपाची पोळी आहे ती आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आणि हे पनीर जे आहे ते बाजूला काढून घ्यायचे आहे. ते एक माझ्याकडनं चूक झाली, मी पाणी जरा कमी टाकले, त्याच्यामुळे पनीर जरा जास्त चिटकलं आहे त्या साईला. तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाकायचं, म्हणजे ते त्याला चिपकणार नाही. किती छान जाड अशी तुपाची लेयर आपली आलेली आहे. छान व्यवस्थित ते पनीर आणि तूप वेगळं करून घ्यायचं आहे. जर तुम्ही पाणी जास्त टाकलं तर हे असं पनीर त्याला चिपकणार नाही, त्या तुपाला चिपकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाणी जरा जास्त टाका. माझ्याकडनं ह्यावेळेस कमी टाकलं गेलं, लक्षात नाही आलं ते, पण तुम्ही तसं करू नका. आता अगदी 5 ते 10 मिनिटात आपलं तूप इथे तयार होणार आहे. एका बाजूला मी माझं पनीरसुद्धा तयार करायला ठेवलं आहे. पनीर म्हणजे ते तयारच आहे, पण आपल्याला ते गरम करून एकदा पुन्हा गाळून घ्यायचं आहे. एका बाजूला पनीर आणि एका बाजूला आपलं तूप, दोन्हीही सोबतच तयार होऊन जातील. मी तर उलट तूप अगोदर तयार होऊन जाईल. बघू शकता तुम्ही किती छान येल्लो असा कलर आलेला आहे, पण आपल्याला हे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत करायचं आहे. ते नुसतंच तूप असल्यामुळे ते इतक्यात तयार होतं. थोडीशी ती बेरी ते आपल्याला त्यात जाळायची आहे, म्हणजे ते छान ब्राऊन अशी करायची आहे, म्हणजे त्याला वास पण खूप छान येतो असा खरपूसाचा. छान त्याला उकळी फुटली की आपण लवकरात लवकर पनीरसुद्धा गाळून घेऊया. बघू शकता किती छान माझं तूपसुद्धा एका बाजूला होत आलं आहे. आता अगदी 5 ते 10 मिनटात आपलं तूप तयार होऊन जाते. आता हे बघा, मी व्हिडिओ थोडासा कट केलेला आहे, पण तूप आता छान कलर आला आहे बघा तुपाला. बेरी अशी थोडीशी खरपूस झाली की आपला गॅस बंद करून टाकायचा. लगेच पण तुम्ही तूप गाळून घेऊ शकता डब्यामध्ये. स्टीलचा असेल तर, प्लास्टिकचा असेल तर गार होऊ द्या मग घ्या. आणि हे बघा पनीरसुद्धा आपलं खूप छान तयार झालेलं आहे. आता हे मला फर्स्ट टाईम मी आता शूट करते, त्याच्यामुळे मला एवढं कळत नाही आहे व्हिडिओ कसा काढायचा कसा नाही. त्याच्यामुळं मी थोडंसं कट होऊन जात आहे. पातेलं माझं दिसत नाही आहे पनीर गाळण्यासाठी, पण मी पातेल्याला छान असं पातेलं लावून घेतलं आहे, कापड लावून घेतलं आहे आणि आता त्यात आपण हे पनीर ओतून घेऊ. म्हणजे छान आपलं पनीर वर बसेल आणि खाली ताक येईल. त्या ताकामध्ये सुद्धा आपलं तूप निघेलं. तर मी हे काय केलं होतं, मी पुन्हा ते खालचं पातेलं फ्रीजमध्ये दिलं होतं ठेवून, आणि रात्री काढल्यानंतर त्यालासुद्धा तूप बरंच वाटीभर तूप निघालं होतं. हे बघा किती छान येल्लो येल्लो तूप झालं आहे. आता हे डब्यामुळे असं थोडं डार्क दिसतं आहे, ते अगदी येल्लो दिसतं आहे ते तूप. आणि पनीर पण बघा किती छान असं पनीर, मला वाटतं जवळपास हे पावशर पनीर निघालं असेल. पाव किलो म्हणतात काही लोक. किती छान. मी याची भाजीसुद्धा बनवली होती, मी त्याचासुद्धा व्हिडिओ टाकेल तुम्हाला. बघा किती छान. मी फक्त हे थोडंसं पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आणि मग नंतर बाहेर काढून त्याचे काप करून थोडं शालो फ्राय करून घ्यायचं, म्हणजे छान असं आपलं पनीर तयार होतं. अगदी पूर्ण असं स्लाईस त्याचे अगदी एकसारखे नाही होत बाहेरच्या पनीरसारखे, पण मग छान होतं पनीर, छान लागतं हे आपलं.
हे बघा, त्याच पनीरची भाजी बनवली होती मी. अगदी छान सुहानाचा मसाला वापरून बनवली होती मी. टेस्ट तर अगदी म्हणजे खूपच छान झाली होती. आई तर म्हणत होत्या की बाहेरच्या पनीरपेक्षा हे पनीर खूप छान आणि चवदार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा असं पनीर, तूप आणि त्याच पनीरची भाजी. आवडल्या असल्यास नक्की व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचं तूप कसं बनलं. थँक्यू.